सगळ्यांचं स्वागत। सुरुवात आपण करतो आता क्षणाच्या महत्त्वाच्या बातमीने। ही बातमी आहे मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या संदर्भातली। आज वसंत मोरे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार आहेत। राज ठाकरे यांच्या मुंबईतील शिवतीर्थ या निवासस्थानी ही भेट होईल। राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून वसंत मोरे नाराज आहेत। मनसे विरोधी भूमिका घेतल्यानंतर त्यांना शहराध्यक्ष पदावरून हटवण्यात आल्याची चर्चा होती। अशात आज ते राज ठाकरेंची भेट घेणार असून शिवतीर्थावरील बैठकीत काय घडणार याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे। बोलूयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्या बरोबर आहेत। विशाल, आज बरोबर 11 वाजता शिवतीर्थावरती वसंत मोरे राज ठाकरेंची भेट घेणार आहे। या बैठकीमध्ये वसंत मोरे आपली नाराजी बोलून दाखवतील की राज ठाकरे पुन्हा एकदा त्यांची काही समजूत काढण्याचा प्रयत्न करतील? नेमकं काय घडेल? नक्कीच विशालकार, ज्या पद्धतीनं वसंत मोरे यांना शहर अध्यक्ष पदावरनं हटवण्यात आलं होतं याच्या बाबतीत स्पष्ट आहे की राज ठाकरेंची नाराजी जी आहे ही सुद्धा वसंत मोरेंवरती आहे। कारण की वसंत मोरेंनी माध्यमांसमोर येऊन ज्या पद्धतीनं मशिदीवरती जे भोंगे आहेत त्या भोंग्यांच्या बाबतीत नाराजी जी आहे ती व्यक्त केली होती। त्यांनी एक लोकप्रतिनिधी म्हणून जी भूमिका घेतली होती या भूमिकेबाबत जी आहे ती वसंत मोरेंनी एक नाराजी व्यक्त केली होती। त्याचे परिणामसुद्धा जे आहेत हे वसंत मोरेंना भोगावे लागले। खरं तर आता वसंत मोरे पुणे शहरातनं निघालेले आहेत। साधारणतः 11 वाजेपर्यंत शिवतीर्थ या ठिकाणी ते येतील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतील। खरं तर ज्या पद्धतीनं गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले होते, त्यानंतर हनुमान चालीसा लावण्याचे आदेश दिल्यानंतर तशा पद्धतीचे कार्यकर्ते कामाला सुद्धा लागले होते। मात्र पुण्यामधनं वसंत मोरे यांनी पहिली नाराजी जी आहे ती व्यक्त केली आणि त्यांचं मत जे आहे ते त्यांनी मांडलं। थेट पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांच्याच विरोधात एक मत आल्यामुळे वसंत मोरे यांना शहराध्यक्ष पदावरनं सुद्धा हटवण्यात आलं होतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज राज ठाकरे यांची भेट झाल्यानंतर ती त्यांची भूमिका काय मांडणार आहेत आणि राज ठाकरे त्यांची ती जी काही भूमिका घेतली आहे ती कशा पद्धतीनं समजून घेतात हे सुद्धा पाहावं लागणार आहे। ज्या पद्धतीनं वसंत मोरे यांनी माध्यमांसमोर येऊन पक्षातील काही अंतर्गत गोष्टीसुद्धा ज्या आहेत त्या ह्या गेल्या 3 दिवसामध्ये त्यांनी बोलून दाखवलेल्या आहेत। त्याचबरोबर अनेक बैठकांमध्ये त्यांनी आपण नाराज होतो, काही गोष्टी राज ठाकरे यांना आम्ही सांगितल्या सुद्धा होत्या, अशा पद्धतीची सुद्धा त्यांनी वक्तव्य केली होती। त्यामुळे याच्या बाबतीत राज ठाकरे आता काय भूमिका घेतात हे सुद्धा पाहावं लागणार आहे। साधारणतः 11 वाजता राज ठाकरे यांची भेट होईल आणि मग त्यानंतर वसंत मोरे हे जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरेल। विशाल, धन्यवाद विशाल या सगळ्या तपशिलाबद्दल। पुढे पाहूयात, महाविकास आघाडीतल्या नेत्यांमधील धुसफूस काही थांबण्याची चिन्ह नाही आहेत। आता महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलेल्या वक्तव्यानं नवा वाद पेटलाय। शरद पवार मुख्यमंत्री असते तर चित्र वेगळं असतं असं वक्तव्य मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलं। त्यांच्या या वक्तव्याला शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे यांनी जोरदार आक्षेप घेतलाय। छोटा मुंह बड़ी बात। लेकिन साहेब, आपण जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतात तर मुख्यमंत्री महाराष्ट्राचं चित्र अजून काय राहिलं असतं। महाविकास म्हणजे टाळे वाजायला काहीच हरकत नाही आणि पवार साहेबांसाठी तर जोरदार टाळ्या म्हणेलो। महाविकास आघाडी ज्या वेळेला झाली हो 4 वेळेला साहेब मुख्यमंत्री होते, पण आज काळाची गरज आहे आणि म्हणून ज्या वेळेला महाविकास आघाडी म्हणजे निवडणुका झाल्या त्यावेळेला मी म्हटलं होतं, पवार साहेब मला म्हणाले होते की हो मी ऐकलं तुझं टीव्हीवर, मला कोणी काही सांगितलं नव्हतं, पण पवार साहेब या ठिकाणी आहेत। नामदार यशोमती ठाकूर यांनी अमरावतीमध्ये असं विधान केलं आहे की शरदराव पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर वेगळं चित्र दिसलं असतं। शरदराव पवार यांच्या कार्यक्षमता आणि नेतृत्वाबद्दल कुठली शंकाच नाही आहे। मला तर वाटतं की त्यांना UPAचं अध्यक्ष करावं, म्हणजे सगळ्या भारतालाच उपयोग होईल। असा प्रस्ताव द्याल का यशोमतीताई तुम्ही? यानंतर पाहूयात, एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आज सामना अग्रलेखातनं सडकून टीका करण्यात आली आहे। सिल्वर ओक हल्ला प्रकरणामध्ये सामना अग्रलेखात आज टीका करण्यात आली आहे। सामनातून सदावर्ते विरोधकांवर टीकास्त्र सोडण्यात आले। सदावर्तेंचा भस्मासूर विरोधी पक्षांमुळेच सिल्वर ओक म्हणजे विरोधी पक्षांमुळेच वाढल्याचं म्हणण्यात आलंय। तर सिल्वर ओक हल्ल्यामागे शहरी नक्षलवाद असल्याचं देखील म्हणण्यात आलंय। गुणरत्नाच्या कारवाया ही शहरी नक्षलवादी चौकटीतल्याच आहेत। शिवाय महाराष्ट्र गुणांचा पूजक, माथे फिरू गुणरत्नांचा नाही, अशी टीका जी ती सामनाच्या अग्रलेखातनं करण्यात आली।
पुढे बघूयात आजचा एकूणच दिवस जर आपण लक्षात घेतला तर तो कोर्ट कचेरीच्या घडामोडींचा आहे. तो कसा बघा. न्यायालयात अनेक महत्त्वाच्या सुनावणी आज पार पडतात. गुणरत्न सदावर्ते यांना जामीन मिळणार की नेमकं पुढे काय होणार हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल. त्याचबरोबर सौरभ त्रिपाठी प्रकरणाची देखील सुनावणी आहे. अनिल देशमुखांची सीबीआय कोठडी वाढवण्याची शक्यता आहे. INS विक्रांत गैरव्यवहार प्रकरणामध्ये सोमय्या पितापुत्रांच्या जामीन अर्जावर सुनावणी केली जाते. सतीश उकेंची ईडी न्यायालयामध्ये आज सुनावणी होते. तर आजचा दिवस हा कोर्टातील वेगवेगळ्या घडामोडींचा आहे. त्यामुळे आज जर आपण सगळ्यात पहिल्यांदा जर या घडामोडी जर क्रमवारीने जाणून घ्यायच्या झाल्या तर ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली होती. आता त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात येते की नेमकं काय हे आज आपल्याला कळू शकेल. याबद्दलची सुनावणी आहे. DCP IPS अधिकारी सौरभ त्रिपाठी खंडणी प्रकरण जे आहे त्या प्रकरणाची देखील सुनावणी आज पार पडते. शिवाय जर आपण लक्षात घेतलं या सगळ्या ह्याच्यात तर अनिल देशमुखांच्या सीबीआय कोठडीत वाढ केली जाऊ शकते. INS विक्रांत गैरव्यवहार प्रकरणामध्ये सोमय्या पितापुत्रांच्या जामीन अर्जावर सुनावणी होते आणि सतीश उकेंची आज ईडी न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे आजचा एकूणच दिवस हा न्यायालयाच्या घडामोडींचा आहे. न्यायालयामधील वेगवेगळ्या घडामोडींचा आहे. ज्या घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या बोलूयात. आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे आपल्याबरोबर आहेत. सुष्मिता, अगदी क्रमाने जर या घडामोडींबद्दल बोलायचं झालं तर सगळ्यात पहिलं की ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते ते उके यांच्या या सगळ्या वेगवेगळ्या घडामोडींना घेऊन आज न्यायालयामध्ये निर्णय घेतले जाऊ शकतात. काय सांगता येईल याबद्दल? खरं तर ज्या दिवशी शरद पवार यांच्या सिल्वर ओक इथल्या निवासस्थानावरती हल्ला झाला त्यावेळेला 109 जे सगळे कर्मचारी होते ST महामंडळाचे त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि या 109 लोकांना न्यायालयीन कोठडी 14 दिवसाची देण्यात आलेली आहे. तर आजचा दिवस हा गुणरत्न सदावर्ते यांच्यासाठी महत्त्वाचा आहे कारण आज त्यांना पुन्हा एकदा कोर्टासमोर हजर केलं जाणार. 2 दिवसाची पोलीस कोठडी त्यांना देण्यात आलेली होती. दरम्यानच्या काळामध्ये जर आपण बघितलं असेल त्यांच्या निकटवर्तीयांची चौकशी करण्यात आलेली होती. त्याचबरोबर त्यांच्या घरामध्ये जाऊन तिथली सुद्धा झाडाझडती पोलिसांनी घेतलेली होती आणि या चौकशीमधनं काही धागेदोरे मिळत आहेत का हे बघणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. कट आखणं हे अशा पद्धतीच्या काही घटना एकूणच संवाद काय झाले होते काय कारणास्तव सुष्मिताशी आपला संपर्क तुटतोय. पण सुष्मिता जसं आपल्याला सांगत होती की आज न्यायालयामध्ये अनेक महत्त्वाच्या सुनावणी पार पडत आहेत. गुणरत्न सदावर्ते सौरभ त्रिपाठी प्रकरणाची सुनावणी आहे. त्याचबरोबर अनिल देशमुखांची सीबीआय कोठडी वाढवण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा जाऊया सुष्मिताकडे. सुष्मिता, आता आपण आहोत गिरगाव या कोर्टाच्या बाहेर. गिरगाव कोर्टाच्या बाहेर आपण बघतोय पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त हा वाढवलेला दिसतो आहे. पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे हॉलिडे कोर्टासाठी म्हणून किला कोर्टामध्ये त्यांना नेण्यात आलेलं होतं गुणरत्न सदावर्ते यांना आणि आता आपण बघतोय या गिरगाव कोर्टाच्या बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात इथे पोलिसांनी बंदोबस्त केला आहे. बॅरिकेटिंग लावण्यात आलेलं आहे. सोबतच गावदेवी पोलीस स्टेशन इथे आत्ता गुणरत्न सदावर्ते आहेत त्यांना तिथून या कोर्टामध्ये आणलं जाईल. कालच्या संपूर्ण दिवसामध्ये आपण जर बघितलं असेल तर अनेक घडामोडी घडल्या तर त्यामध्ये त्यांच्या घरी जी झाडाझडती झाली होती ती सगळ्यात महत्त्वाची. त्याच्यातनं काही महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत का? ज्या पद्धतीनं आक्रमक भूमिका ST कर्मचाऱ्यांनी घेतलेली होती, मग सिल्वर ओकवरती जाऊन दगडफेक करणं, हल्ला करणं असेल किंवा CSMT स्थानकामध्ये ठिय्या मांडणं असेल, या सगळ्या घटनांचा उल्लेख होऊ शकतो. सोबतच ज्या पद्धतीनं पोलिसांनी कारवाई केली, मध्यरात्री त्यांना आझाद मैदानातनं काढून टाकण्यात आलं, तिकडनं बाहेर काढण्यात आलं, याचा सुद्धा आज कोर्टामध्ये युक्तिवादादरम्यान उल्लेख होऊ शकतो. त्यामुळे कोर्टाकडनं आज नेमकं सदावर्ते यांना दिलासा मिळतोय का की त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली जाते हे सुद्धा बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. विशाल, धन्यवाद सुष्मिता या सगळ्या माहितीबद्दल. आजचा एकूणच दिवस जो आहे तो न्यायालयातल्या वेगवेगळ्या घडामोडींचा आहे आणि या सगळ्याच घडामोडींकडे आपलं सगळ्यांचं लक्ष आहे. याबद्दलचे अपडेट आपण घेत राहू. पुढे पाहूयात खामगावमध्ये, म्हणजे अमरावतीच्या खामगावमध्ये GST बुडवेगिरीचं रॅकेट सक्रिय आहे. गेल्या 9 महिन्यामध्ये जर आपण पाहिलं तर 2.25 कोटी बुडवण्यात आले. GST सहाय्यक कर आयुक्तांनी हा दावा केलेला आहे आणि पोलीस सहकार्य करत नसल्याची खंत जी त्यांनी व्यक्त केली आहे. पोलीस महासंचालकांना त्यांनी थेट पत्र लिहिलं आहे आणि हे पत्र पाठवून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. खामगाव पोलिसांची गृह विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे. बोलूयात आमचे प्रतिनिधी राहुल खंदारे आपल्याबरोबर आहेत. राहुल,
खुद्द आता GST आयुक्तांनाच पोलीस सहकार्य करत नाहीत म्हणून पत्र द्यावं लागतंय. काय याचा नेमका अर्थ काढायचा? विशाल, या पत्रासंदर्भात जर का आपण बोलायचं म्हटलं तर अतिशय धक्कादायक हा प्रकार म्हणावा लागेल. नितीन टावरी नामक हा व्यापारी आहे. यांनी 9 महिन्यामध्ये $2.25 कोटी कर बुडवलेला आहे. तो संपूर्णपणे कारवाईच्या दरम्यान उघडकीस आलेला आहे. कारवाई आयुक्तांनी केली असताना त्या ठिकाणी नितीन टावरी यांच्याकडे काही बनावट दस्तावेज, काही बनावट सही शिक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह आढळल्यानंतरही पोलीस या ठिकाणी कारवाई करण्यासाठी दिरंगाई करतायत. पोलिसांना वारंवार कारवाईसाठी बोलल्या जाते, तरी देखील पोलीस या गंभीर प्रकाराला या ठिकाणी गंभीर घेत नसल्यानं चक्क सहाय्यक आयुक्त चेतनसिंग राजपूत यांनी पोलीस महासंचालनालयाकडे तक्रार केली आहे आणि हा तपास जो आहे तो CID कडे द्यावा, जेणेकरून व्यवस्थित तपास होईल आणि कर बुडवेगिरी करणाऱ्या नितीन टावरीवर कठोरात कठोर त्या ठिकाणी कारवाई होईल, यासाठी हा पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. एक लेटर बॉम्ब या ठिकाणी एका सहाय्यक आयुक्ताने टाकल्यामुळं बुलढाणा जिल्ह्यामध्ये खळबळ या ठिकाणी माजलेली आहे. एवढं संपूर्ण प्रकरण हे गंभीर असताना देखील पोलीस याला गंभीर का घेत नाहीत, खरा तर हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. त्याचबरोबर सहाय्यक आयुक्त जे आहेत त्यांनी एक मोठा दावा देखील या ठिकाणी केलेला आहे की या ठिकाणी कर बुडवीगिरी करणाऱ्यांचं एक मोठं रॅकेट देखील या ठिकाणी सक्रिय असल्याचं त्यांनी देखील या ठिकाणी आपल्याला बोलताना सांगितलेलं आहे. आणि लेटर बॉम्बच्या माध्यमातून ज्यावेळेस त्यांनी पोलीस महासंचालनालयाकडे लेटर पाठवलेलं आहे, त्याचा देखील अजूनही काही रिप्लाय जो आहे तो त्यांना आलेला नाहीये. परंतु वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते नक्कीच या गंभीर प्रकरणाकडे लक्ष देतील आणि योग्य ती कारवाई करून करबुडवेगिरी करणाऱ्या नितीन टावरीला बेड्या ठोकतील, अशाच प्रकारचं आता सध्या तरी चित्र निर्माण झालेलं आहे. विशाल, धन्यवाद राहुल या सगळ्या तपशिलाबद्दल. आणि खामगावमध्ये आता खुद्द एका GST कमिशनरलाच तक्रार करावी लागली आहे. कर बुडवीगिरी करणाऱ्यांचं एक रॅकेट, जे GST बुडवीगिरी करणाऱ्यांचं एक रॅकेट सक्रिय असल्याबद्दलची तक्रार आहे. तसं पत्र त्यांनी थेट गृह विभागाला देऊ केलं आहे. तिथले पोलीस सहकार्य करत नसल्याबद्दलचं हे पत्र आहे. आणि CK राजपूत असं या GST सहाय्यक आयुक्तांचं नाव आहे, ज्यांनी हे पत्र देऊ केलेलं आहे. सदर व्यापारी नितीन टावरी याने त्याच्या सर्व युनिट्स करिता, सर्व दालमिल करिता GSTच्या या संपूर्ण वर्षांमध्ये जे काही बनावट दस्तावेज बनविले त्याचं ऑडिट आणि असेसमेंट होणं अत्यावश्यक आहे, जेणेकरून कोट्यावधी रुपयांचा शासन महसूल आपणास संरक्षित करता येणार आहे. सदर प्रकरणी संदिग्ध आणि आक्षेपार्ह तपास प्रक्रियेबाबत जे तक्रारीचं पत्र या कार्यालयाने दिलेलं आहे, शासन आणि प्रशासनातील कॉम्पिटंट ऑथॉरिटी, सक्षम प्राधिकारी हे त्या पत्राची नक्कीच दखल घेतील, संबंधितांविरुद्ध उचित कारवाई करतील असा इकडील कार्यालयास विश्वास वाटतो. तर हे तर झालं खामगावमधलं प्रकरण. मग नाशिकमध्ये पण काय घडतंय बघा. नाशिकमध्ये 100 कोटींचा GST घोटाळा जो आहे तो झालेला आहे. भंगार स्टील व्यापाऱ्यांकडून शासनाची फसवणूक करण्यात आली आहे. 20 कोटींचा इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवत ही फसवणूक झाल्याचं कळतंय. GSTच्या नाशिक आयुक्तालयाकडून घोटाळा उघड झालेला आहे. कामगारांच्या नावे बनावट कंपन्या स्थापन करण्यात आल्या आणि या बनावट कंपन्यांमधून 200 कोटींचा व्यवसाय जो तो दाखवण्यात आला. 20 कोटींचा इनपुट टॅक्स क्रेडिट पदरात पाडण्यात आला आहे. बोलूयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोड आपल्याबरोबर आहे. लक्ष्मण, आपला पहिले तर हा घोटाळा नेमका कशा पद्धतीने झालेला आहे हे जरा आपण आपल्या दर्शकांना समजून सांगूयात. नेमकं काय घडलं? नाशिकच्या अंबडलोंग रोड परिसरामध्ये असलेल्या 3 भंगार व्यावसायिकांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या नावे बनावट अकाउंट खोलून हा संपूर्ण घोटाळा केलेला आहे. ज्यावेळेला GST विभागाच्या आयुक्तांच्या ही बाब लक्षात आली, त्यानंतर त्यांनी नाशिकच्या संजीवनगर भागातील महाराष्ट्र स्टील ट्रेडर्सचे अजीमुल्ला नईम चौधरी आणि हिरा स्टीलचे अजीमुल्ला चौधरी आणि गौरी इस्पातचे उत्तमुल्ला चौधरी या तिघांविरोधात चौकशी केली आणि या चौकशीमध्ये काही धक्कादायक माहिती जी आहे त्या समोर आलेल्या आहे, ज्यामध्ये इनपुट टॅक्स क्रेडिटचा बेकायदेशीरपणे लाभ घेतल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास आलेलं आहे. आणि हा संपूर्ण घोटाळा करत असताना ज्या कर्मचाऱ्यांच्या नावाने कामगारांच्या नावाने अकाउंट खोलण्यात आले होते, त्यांच्या नावानं बोगस बनावट कंपन्या बनवण्यात आल्या होत्या, त्यांची ज्यावेळेला चौकशी केली असता त्यावेळेला त्यांच्याही ही बाब माहिती नव्हती असं त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं. आणि त्यानंतर या संपूर्ण घोटाळ्याचं प्रकरण जे आहे ते समोर आलेलं आहे. सुरुवातीला 20 कोटी रुपयांची तफावत यामध्ये आलेली होती.
मात्र ज्या वेळेला या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन जीएसटी आयुक्तांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला त्यावेळेला हा संपूर्ण घोटाळा 100 कोटीच्या जवळपास असल्याची माहिती जीएसटी आयुक्तांनी दिलेली आहे। त्यानंतर या तीनही आरोपितांना समज बजावण्यात आली होती, संशयितांना समज बजावण्यात आली होती। मात्र ह्या समज मिळाल्यानंतर या तीनही संशयितांनी न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयातून जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला। मात्र न्यायालयाने देखील या तीनही आरोपितांना संशयितांना कुठल्याही प्रकारचा दिलासा न देता त्यांची चौकशी करण्याचे आदेश जीएसटी आयुक्तांना दिलेले आहे आणि त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये या संपूर्ण बँक खाते जे आहे ते गोठवण्यात आलेले आहे आणि आतापर्यंत किती ट्रान्झॅक्शन झालं याची देखील चौकशी जीएसटी आयुक्तांकडून केली जाणार आहे। नाशिकच्या लिंक रोड परिसरामध्ये कोट्यवधी रुपयांचा भंगार व्यावसायिकांचा व्यवसाय केला जातो। शेकडो कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल खरं तर या परिसरामध्ये असते आणि यापूर्वी देखील ज्या वेळेला सिलेक्ट टॅक्सच्या काळापासून या संपूर्ण प्रकरण जे आहे ते या परिसरामध्ये होते। यापूर्वी सी फार्म घोटाळा असेल, वॅट क्रेडिट घोटाळा असेल, सर्व्हिस टॅक्स इनपुट घोटाळा हा आता नवीन पाहायला मिळतोय। मात्र यापूर्वी देखील या संपूर्ण अधिकाऱ्यांनी असतील किंवा या संपूर्ण भागामध्ये काम करणाऱ्या व्यापाऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारे कर बुडवण्याचे प्रकार जे आहेत ते केलेले आहे। ह्या तीन संशयितांमधला एक संशयित जो आहे त्याच्यावर यापूर्वी देखील जीएसटीच्या अगोदरच्या काळामध्ये कारवाई झाल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये पुढे काय होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या माहितीबद्दल। खामगावच्या पाठोपाठ आपण बघतोय नाशिकमध्ये देखील जीएसटीचा घोटाळा जो आहे तो झालेला आहे आणि हा घोटाळा करणाऱ्या तिघांना जे आहे त्यांची चौकशी करण्यात आली, त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचं कळतंय। पुढली बातमी नाशिकमधूनच आहे। नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या विरोधातील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली। महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी दीपक पांडे यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता, परंतु पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आजचं आंदोलन स्थगित केल्याची घोषणा महाराष्ट्र राज्य तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेने केली। आंदोलनाची पुढची तारीख लवकरच जाहीर करणार असल्याचं देखील संघटनेनं जाहीर केलं। नंतर पाहू बातमी पुण्यातील बालगंधर्व परिसरात मेट्रोचं संभाजी पार्क स्टेशन उभारलं जात आहे आणि या मेट्रोच्या मार्गात अडथळा ठरणारी झाडं तोडण्यात आली आहेत। ही कामं करताना झाडं तोडली की ती पुन्हा लावावी लागतात आणि ती झाडं जगली नाहीत तर प्रत्येक झाडाच्या बदल्यात अतिरिक्त 3 झाडं लावण्याची अट घालूनच मेट्रोला झाडं तोडण्याची परवानगी देण्यात आली होती। त्यानुसार मेट्रोने आत्तापर्यंत 2000हून अधिक झाडं कापून तब्बल 17,000 झाडं लावल्याचा दावा केला आणि या परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी। आणि याच विषयी आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्याबरोबर आहेत। गोविंद, आता आपण जी बातमी बघतोय की काही तुम्ही जर झाडं तोडताय मेट्रोचं सगळं काम करण्यासाठी तर काही झाडं लावावी लागतात आणि ती जगली नाहीत तर एका झाडाच्या बदल्यात 3 झाडं, याबद्दलचा जो नियम आहे तो या ठिकाणी पाळण्यात आलाय का? विशाल, खरं तर पर्यावरणप्रेमी जे आहेत ते पुण्यातले अनेक मंडळी आपल्याला माहिती आहेत। झाड हा त्यांचा श्वास आहे आणि मी आता जिथे उभा आहे तो बालगंधर्व परिसर आहे आणि आपले जे विजय आहेत गणेश कदम त्यांना मी विनंती करतो की इथे जे झाडं कापल्या गेलेत त्याची ही अवस्था आहे। खरं तर या झाडांचं पुनर्रोपण केलं जाणार असा दावा मेट्रोने केलेला आहे। मात्र ही मोठी झाडं आहेत, इथे 32 झाडं कापण्याची परवानगी दिली तर 12 किलोमीटरचं जे अंतर आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड या परिसरामधले साधारण 2200 झाडं कापण्याची मेट्रोकडे परवानगी आहे। असं असताना देखील आम्ही आत्तापर्यंत 18,000 झाडं लावल्याचा दावा मेट्रोने केला आहे। मात्र ती कुठे लावली आणि त्यांची सध्याची परिस्थिती काय? जर ARI टेकडी आहे तिथे जर बघितलं तर ती झाडं पूर्णतः मेलेली आहेत। याचा अर्थ असा की झाडं तोडायची मात्र त्याची पुढची काळजी कोणी घ्यायची हा खरा प्रश्न आहे। माझ्यासोबत सामान्य पुणेकरही आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या। एकंदर जर बघितलं तर पुण्याची ओळख जी आहे ते मेट्रो सिटी आहे आणि आता विकास होताना दिसतोय, परंतु विकास होत असताना हे भकासीकरण परवडणारं आहे का? नाही, कारण पुण्याची खरी ओळख तर सायकलिंगचं पुणे किंवा झाडांचं पुणे किंवा अशी ओळख होती। आता ते महामेट्रोचं जे जाळं येतंय त्या जाळ्या येण्याला काय अडचण नाही, पुणे विकास व्हावा पण त्याच्याबरोबर पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये याची काळजी घेणं आवश्यक होतं। मानवाने पर्यावरणाचं जतन करावं म्हणून निसर्गातून जर आपण आलेलो आहोत तर निसर्गाला आपण धक्का कसा काय लावू शकतो? निसर्गाला धक्का लावून आपण विकास करणं
ही गोष्ट चुकीची आहे. आता जी काय पुनर्रोपण म्हणून जी काय ज्या टेकड्यांवर त्यांनी झाडं पुनर्रोपण म्हणून लावलेली आहे ती जवळजवळ 2,500 झाडं आहेत, पण त्यापैकी मला वाटतं 10% झाडं जगलेली आहे. एका झाडाला 50,000 रुपये खर्च येतो पुनर्रोपण करण्यासाठी. त्या बदल्यात त्यांनी 3 झाडं लावायची असतात, पण असं काही झालेलं नाही. ती नैसर्गिकरित्या आली पाहिजे होती, ती आलेली नाही. त्याची जी शास्त्रोक्त पद्धतीने ती तोडायला पाहिजे होती ती तोडली गेलेली नाही. आधी सगळ्यात आधी तर वृक्षगणना अजून नीट पूर्ण झालेली नाही, ती अपूर्ण आहे. त्याच्या आधीच ही झाडं तोडली जात आहे. शास्त्रोक्त पद्धतीने ती तोडली जात नाही, शास्त्रोक्त पद्धतीने ती लावली जात नाही म्हणून येत नाहीत. आणि जी लोक झाडं तोडतात ती शास्त्रोक्त पद्धतीने तोडली जात नाही. त्यांना तोडणं म्हणजे कसं की शास्त्रोक्त पद्धतीने तोडण्यासाठी महानगरपालिकेकडे लायसन होल्डर असे ठेकेदार असतात की त्यांनी त्या व्यवस्थित पद्धतीने तोडली पाहिजे. त्याच्यावर पक्ष्यांची झाडं, पक्ष्यांची घरटे असतात, वन्य पक्षी असतात. अशी काही झाडं आहे की ज्यांना तोडण्याचा अधिकार पण नाही. कारण की पुनर्वसन जे आहे ते केवळ झाडांचं नाही तर त्यावर जो आदिवास आहे, जे जीव आहेत त्यांचं सुद्धा होणं गरजेचं आहे. आता जो आपण हा रॅम्प बघतोय की या पद्धतीनं तो या बाजूने जाऊ शकला असता असंही नागरिकांचं म्हणणं आहे, जिथे झाडच नाही या पट्ट्यामध्ये. मात्र जर बघितलं तर रॅम्प जो आहे तो या बाजूने घेतला गेला आणि त्या अडचण ठरणारी जी झाडं आहेत ते काढल्या गेलेली आहेत. काय यावर तुमची भूमिका असणार आहे पुढची, तुम्ही याचिका दाखल करणार? आपण जर पाहिलं तर पर्यावरणचा ऱ्हास करणारी ही मेट्रो आहे असं माझं म्हणणं आहे. सर्वप्रथम जर पाहिलं तर नदीत जरी बघितलं आपण तर सगळी त्यांनी ती माती तिथं आणून टाकलेली आहे, नदी अडवलेली आहे. पुण्याचं जे टेम्परेचर आहे ते आता 40च्या वर चाललेलं आहे आणि अशा परिस्थितीत मेट्रो या ठिकाणी झाडं कापते. कुठल्याही प्रकारचं त्याला कायदेशीर आधार नाहीये असं माझं म्हणणं आहे. आणि जर कधी पुढच्या काळात अशाच काही घटना घडत राहिल्या तर मनसे आणि मनसेचे विधी विभागातर्फे याच्यात एक याचिका नक्कीच दाखल करण्याची सुद्धा तयारी विशाल या सगळ्यांनी दर्शवलेली आहे. खरं तर मेट्रोला याचं उत्तर द्यावं लागणार आहे की ज्या पद्धतीने झाडं कापल्या गेलेली आहेत आणि त्या जागी पुनर्रोपण केल्या गेलेली आहेत ती झाडं जगली नाही आहेत. आणि त्यामुळे मेट्रोने जे दावा केलेला आहे 18,000 झाडं लावल्याचं, ती नेमकी कुठे आहेत आणि त्याचं पुढे काय होणार आहे याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे. धन्यवाद या सगळ्या संवादाबद्दल. यानंतरची बातमी अशी की विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मुंबई बँक मजूर प्रकरणात दुसऱ्यांदा चौकशी होणार आहे. मुंबई बँकेच्या संचालकपदी प्रवीण दरेकर यांची मजूर प्रवर्गातून झालेली निवड अपात्र ठरवल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात MRA मार्ग पोलिसांनी प्रवीण दरेकर यांना नोटीस बजावली, तसंच आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे दरेकरांना आज चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये हजर राहावं लागेल. यापूर्वी 4 एप्रिलला त्यांची याच प्रकरणात पोलिसांनी चौकशी केली होती. बोलूयात आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आपल्याबरोबर आहेत. तुषार, गेल्या 4 एप्रिलला ज्यावेळेस प्रवीण दरेकर हे चौकशी करता पोलीस स्टेशनला गेले होते तेव्हा एकूणच भाजपचे कार्यकर्ते फार मोठ्या प्रमाणात जमले. पोलीस स्टेशनच्या बाहेर त्यांनी घोषणाबाजी केली. आज देखील प्रवीण दरेकर हे चौकशी करता जातात. तर हा चौकशीचा दुसरा टप्पा, यात नेमकं काय होणार आहे? प्रवीण दरेकर यांच्या चौकशीचा हा दुसरा टप्पा आहे. MA मार्ग पोलीस स्थानकाने प्रवीण दरेकर यांना 11 तारखेला सकाळी 11 वाजता चौकशीला बोलवलं होतं. त्यानुसार प्रवीण दरेकर हे आपल्याला पोलिसांना सहकार्य करताना पाहायला मिळतात. प्रवीण दरेकर गेल्या 8 दिवसांपासून कोल्हापूरच्या निवडणुकीच्या दौऱ्यावरती होते. काल रात्रीच ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. थोड्याच वेळात ते माध्यमांशी या संदर्भातला संवाद साधणार आहेत आणि त्यानंतर ते MA मार्ग जे पोलीस स्थानक आहे त्या ठिकाणी ते चौकशीला हजर राहणार आहेत. कारण की यापूर्वी देखील प्रवीण दरेकर यांची चौकशी झाली होती. त्या चौकशीमध्ये त्यांना जे प्रश्न विचारण्यात आले त्या प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिली. त्यांना संपूर्ण सहकार्य केलं गेलं. मात्र आता जो चौकशीचा जो दुसरा टप्पा आहे त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये नेमकं पोलीस नेमकं त्यांना काय विचारतात किंवा यामध्ये नेमकी काय माहिती उघडकीस येते ते आपल्याला पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र प्रवीण दरेकर पोलिसांना संपूर्ण सहकार्य करत असून ते काल रात्रीच मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात ते प्रसार माध्यमांशी संवाद साधणार आहेत आजच्या चौकशी संदर्भात. विशाल, धन्यवाद तुषार या सगळ्या तपशिलाबद्दल. पुढली बातमी आहे वाशिममधनं. वाशिममध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडलाय. मंगरुळपीर शहरात हा मृतदेह सापडल्याचं कळतंय. उष्माघातानं या व्यक्तीचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. शवविच्छेदन अहवालानंतर हे सगळं स्पष्ट होईल. पण वाशिमचं तापमान आपण जर बघितलं तर ते 42 डिग्रीच्या पुढे गेलेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्या वातावरणात ही व्यक्ती जी आहे त्याचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे का हे आता शवविच्छेदन अहवालानंतर
त्याबद्दलची माहिती कळू शकणार आहे. पण या सगळ्या वातावरणात आपण सगळ्यांचीच काळजी घेणं फार आवश्यक आहे. बोलूयात आमचे प्रतिनिधी किशोर गोमासे आपल्याबरोबर आहे. किशोर, हा मृतदेह जो सापडला आहे तो नेमका कोणाचा आहे आणि कशामुळे त्याचा मृत्यू झाला हे काही कळू शकलं आहे का? विशाल, हा जो व्यक्ती आहे याचा मृतदेह काल रात्री पोलिसांना मंगरुळपीर शहरामध्ये सापडलाय. हा व्यक्ती बहुतांश असे अंदाज व्यक्त केला जातोय की मंगरुळपीर तालुक्यातील पारवा परिसरातील असावा आणि याचा मृत्यू नेमकं कशाने झाला हे अद्याप जरी स्पष्ट नसलं तरी वाशिम जिल्ह्यामध्ये प्रचंड तापमान आहे. सद्यस्थिती जवळपास 42 अंशाच्या पुढे हा 8 दिवसापासून पारा गेलाय. 3 दिवसा अगोदरही वाशिम जिल्ह्यातील जो शेलू बाजार परिसर आहे तिथं पेटगाव या शिवारामध्ये एका 55 वर्षीय व्यक्तीचा असाच उष्माघातानं मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. वाशिम जिल्ह्यातील तापमानाचा फटका हा सर्वांनाच बसत आहे आणि हा जो आज रात्री जो मृतदेह आढळला हा निश्चित जरी आता सांगता येत नसलं तरी उष्माघातानं झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशाल, धन्यवाद किशोर या माहितीबद्दल. उष्माघाताने या व्यक्तीचा मृत्यू झाला असावा असा एक प्राथमिक अंदाज जो आहे तो व्यक्त करण्यात येतोय. आणि ह्याच सगळ्या घडामोडी जाणून घेत असताना बघा, विदर्भाबद्दल जाणून घेतलं पाहिजे. विदर्भात पुढील 4 ते 5 दिवस उष्णतेची लाट राहण्याचा अंदाज जो आहे तो हवामान खात्यानं वर्तवला आणि यामुळे तापमानात आणखी 4 ते 5 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या विदर्भातील कमाल तापमान 44 अंश सेल्सिअस पुढे गेलं आहे आणि त्यात आणखी 4 ते 5 अंशाने वाढ होत तापमान 47 ते 48 अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्याच्या दक्षिण भागात मात्र ढगाळ वातावरण राहणार आहे. राज्यातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होताना दिसते आणि आतापर्यंत 98 रुग्णांना उष्माघाताचा फटका बसला असून 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. सर्वाधिक रुग्ण नागपूर विभागात आढळलेत. मृतांमध्ये अकोला, अमरावती, हिंगोली, जालना, उस्मानाबाद इथल्या प्रत्येकी 1 रुग्ण, जळगावमधील 3 आणि नागपूरमधील 2 समावेश आहे. हवामान विभागानं पुढील 5 दिवसांमध्ये उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तवलेला आहे आणि त्यानुसार संबंधित जिल्हा प्रशासनानं कार्यवाही करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या. उष्माघातांची रुग्णांची संख्या बघा, यामुळे काय नेमकी स्थिती बघा. एकूण 98 रुग्ण जे आहेत ते आत्तापर्यंतचे आहेत उष्माघातामुळे आजारी पडलेले. त्यापैकी नागपूर विभागात 15, अकोला विभागात 9, नाशिक विभागात 2, लातूर विभागात 9 उष्माघाताचे संशयित मृत्यू झालेत. संशयित मृत्यू जर आपण बघितले तर जळगावमध्ये 3 मृत्यू झालाय आणि नागपुरात 2 मृत्यू झाल्याचं कळतंय. उष्माघाताची लक्षणं काय आहेत बघा. यामध्ये चक्कर येणं, मळमळणं, उलट्या होणं, डोकेदुखी, त्वचा कोरडी पडणं, घाम फुटणं, थकवा येणं, स्नायूंना आकडी येणं, भूक न लागणं, निरुत्साही वाटणं, रक्तदाब वाढत राहतो आणि मानसिक अस्वस्थता जाणवते. ही उष्माघाताची लक्षणं होत. उष्माघाताचा त्रास कोणाला होऊ शकतो बघा. अगदीच नवजात बालकं ज्यांचा नुकताच जन्म झालेला आहे, लहान मुलं, वयोवृद्ध, पाणी कमी पिणारे, दीर्घ आजारी, मद्यप्राशन करणारे, हृदयरोग, फुफ्फुसांचे आजार असणारे, मूत्रपिंडाचे आजार असणारे, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह, बराच काळ घराबाहेर काम करणारी व्यक्ती यांना उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे या वातावरणात भरपूर पाणी पिणं आणि या सगळ्या वाढणाऱ्या उष्म्यामध्ये आहार अगदी साधा सोपा ठेवणं हे गरजेचं आहे. यानंतर मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.